आज श्रावण महिन्यातील अंगारिका चतुर्थी असल्यामुळे पंढरपूर पासून जवळ असलेल्या पकालपूर येथील गणेश मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की हा नवसाला पावणारा गणपती म्हणून तर प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर हे जर मंदिर आपण बघितलं तर हेमाडपंथी मंदिर तर आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूर पासून जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे पकालपूरचं गणेश मंदिर आहे। मंदिराचं जर वैशिष्ट्य बघितलं तर अनेक भाविक जे अष्टविनायकाला जात असेल, ज्या भाविकांना अष्टविनायकाला जाता येत नाही त्या भाविकांनी जर या गणपतीचे दर्शन घेतले तर अष्टविनायकाचं पुण्य मिळतं असं देखील मानलं जातं। याच मंदिरात असलेल्या गणपतीच्या दर्शनाकरता पंढरपूरसह पंढरपूर परिसरातील अनेक खेडेगावातील भाविक आज गणपतीच्या दर्शनाकरता आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतो की सकाळी ज्या टायमाला गणेशाची खरं तर पूजन झाले त्यानंतर खरं तर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर या गणपतीच्या मंदिरापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांब अशी रांग गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भाविक खरं तर आज पंढरपूर मधून गणेशाच्या दर्शनाकरता येत असतात, त्यामुळे पकालपूर परिसरामध्ये यात्रेचं स्वरूप प्राप्त झाले देखील आपल्याला पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने पंढरपूरमध्ये यात्रा भरते त्याच पद्धतीने या पकालपूर येथे देखील यात्रा भरलेली आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी ग्रामीण भागातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात पहाटेपासून भाविकांनी देखील या गणेशाच्या दर्शनाकरता गर्दी केलेली आपल्याला दिसत आहे। पकालपूरहून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।